नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन खूपच इमोशनल झालेला असतो आणि तो कल्पनाला म्हणतो, लहानपणी तू तुझ्या ताटातला घास मला अगदी हक्काने द्यायचीस आणि मी सुद्धा हक्काने घ्यायचो आणि आज त्याच हक्काने मी तुझ्याकडे काहीतरी मागतोय. आजपासून तुझे सर्व टेन्शन्स तू मला दे, तुझा सर्व स्ट्रेस तू मला दे आणि तू फक्त हॅप्पी राहा. हे ऐकून कल्पनालाही खूप छान वाटतं. कल्पना म्हणते की ठीक आहे, लक्षात ठेवेल मी. कल्पनाला हे समजलेलं असतं की सायली बाहेर उभी आहे. कल्पना अर्जुनला म्हणते की आता तुझ्या बायकोला आतमध्ये बोलवायचं का? नाही म्हणजे ती बराच वेळ ताटकळत उभी आहे. ती सायलीला आवाज देऊन सांगते की सायली आत ये बाळा. तर अर्जुनलाही माहीत नसतं की सायली ही बाहेर उभी आहे. सायली आतमध्ये येते आणि दोघांजवळ बसते. कल्पना त्या दोघांनाही म्हणते की मला माहिती आहे की तुम्हा दोघांना माझी खूप काळजी आहे, म्हणून तर माझा मुलगा माझ्या पायाशी बसून होता आणि सून ही दाराच्या आड उभी होती. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तुला माहिती आहे सायली, अर्जुन शाळेमध्ये जितका हुशार होता ना तितकी मस्तीही करायचा. त्याचे टीचर्स मला नेहमी ओरडायचे आणि शाळेमध्ये भेटायला बोलवायचे आणि मग त्यांनी जर मला ऐकवलं ना की तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष द्या तर अर्जुनला अजिबात आवडायचं नाही. ते म्हणजे त्याला कितीही कोणी बोलू द्या, परंतु मला जर कोणी बोललं तर त्याला अजिबात आवडायचं नाही. जर मी दुखावली गेली असं जर त्याला वाटलं तर तो खूप अपसेट व्हायचा आणि मग अगदी माझ्या खोलीमध्ये येऊन माझे पाय चेपत बसायचा. आणि त्याची ही खूप जुनी सवय आहे. मला माहिती आहे की तुम्हा दोघांनाही आपल्या माणसांची खूप काळजी आहे, म्हणून तर आपल्या घरामध्ये जी भिंत उभी राहिली आहे ना ती तुम्ही दोघं मिळून मोडाल याची खात्री आहे मला. तुम्ही दोघंही आता सुखाचा संसार करा. कल्पना अर्जुनला विचारते की अर्जुन, तुला मी कुठलंही टेन्शन घ्यायला नको आहे ना? अर्जुन म्हणतो की नाही मम्मा. तर कल्पना म्हणते की मग मला एक प्रॉमिस कर, तू सायलीची साथ कधीही सोडणार नाही, कायम तिला आनंदात ठेवशील. अरे बाळा, आई आयुष्यभर नाही पुरत, शेवटपर्यंत जी सोबत असते ती म्हणजे बायकोच. दे, मला प्रॉमिस दे की तुम्ही दोघं कायम एकत्र राहाल आणि नेहमी आनंदात राहाल. अर्जुन, जर तू मला हे प्रॉमिस दिलं ना, तू माझ्या डोळ्यांमध्ये कधीच पाणी बघणार नाही. अर्जुन कल्पनाच्या हातात हात देत म्हणतो की मी तुला प्रॉमिस करतो की मी तुझ्या सुनेला कधीही एकटं सोडणार नाही, मी नेहमीच तिच्या सोबत राहीन. हे बघून मात्र सायलीला मोठा शॉक बसतो. सायलीला कळत नाही की अर्जुन सरांनी हे प्रॉमिस दिलंच कसं. तर इकडे चैतन्याचं एक पार्सल आलेलं असतं आणि ते पार्सल रिसीव करून तो घरामध्ये जात असतो. तितक्यातच साक्षीची गाडी तिथे येते. साक्षी गाडीच्या खाली उतरते. आता इथे साक्षीला रिप्लेस केलं गेलंय. साक्षी आल्या आल्या लगेचच चैतन्याला मिठी मारते. चैतन्य म्हणतो की अगं साक्षी, तू अचानक काही फोन नाही, मेसेज नाही. साक्षी म्हणते की अरे असं कुठे सरप्राईज असतं का की फोन करायचा, मेसेज करायचा? इनफॅक्ट मला जर असं बघितलं तर तुझ्या चेहऱ्यावर जे क्यूट स्माईल असतं ना ते मला बघायला आवडतं. चैतन्य म्हणतो की ठीक आहे, आपण आतमध्ये जाऊयात, तुझ्यासाठी मी अतिशय राजशाही पद्धतीने ब्रेकफास्ट बनवतो. साक्षी म्हणते की इनफॅक्ट मला तुझ्या हातचं सगळंच खायला आवडेल, परंतु माझ्याकडे यापेक्षाही एक बेटर प्लॅन आहे. चैतन्य म्हणतो की कोणता? साक्षी म्हणते की अण्णांनी तुला घरी बोलावलंय. अण्णांना तुझ्याशी जरा बोलायचं म्हणजे गप्पाही होतील आणि ब्रेकफास्ट पण होईल. चैतन्य विचारतो की पण अण्णांना मला का भेटायचंय? साक्षी म्हणते की तुला आपलं रिलेशन अजून एक पाऊल पुढं गेलेलं नाही आवडणार का? चैतन्य म्हणतो की चल ना साक्षी, आपण आतमध्ये जाऊन बोलूयात. तर साक्षी म्हणते की नाही चैतन्य, मला आत्ताच सांग. अरे अण्णांनी तुला स्वतःहून भेटायला बोलावलंय तर तू खुश नाही आहेस का? तुला माझ्या फॅमिलीला भेटावंसं वाटत नाही आहे? चैतन्य, तू आपल्या रिलेशनशिपला घेऊन सिरियस नाही आहेस का? तर इकडे सायली आणि कल्पना किचनमध्ये असतात. तर पूर्णा आजी आणि अस्मिता गप्पा मारत असतात आणि त्याचवेळी प्रिया तिथे येते. प्रियाला बघून पूर्णा आजीला खूपच आनंद होतो. अस्मिता म्हणते की काय ग तन्वी, तू तर फोन पण नाही केलास. तर पूर्णा आजी म्हणते की काय ग, आपल्या घरी यायला कोणाला फोन करावा लागतो का? प्रिया पूर्णा आजीला म्हणते की पूर्णा आजी, आज मला तुझी इतकी आठवण आली की मी तडकच निघून आले. अस्मिता म्हणते की तन्वी, तुझं मन किती मोठं आहे ग, म्हणजे त्या सायलीने तुझा इतका इन्सल्ट केला तरीही तू परत आलीस. मनात तर तू काहीच ठेवलं नाहीस. प्रिया म्हणते की माझ्या आणि माझ्या पूर्णा आजीच्या मध्ये कधीच कोणीच येऊ शकत नाही. कल्पना म्हणते की अस्मिता, मागच्या गोष्टी उकरून काढण्यापेक्षा तन्वीला विचार ना की तुला चहा कॉफी काही हवंय का? बरं तन्वी, तू कॉफी घेशील ना? त्यावर प्रिया म्हणते की हो. तितक्यातच तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो की मम्मा, तू माझ्यासाठी एक कॉफी बनव ना.
आणि अर्जुनला बघितल्यावर प्रिया लगेचच उठते आणि अर्जुनला मिठी मारते. अर्जुनला ते नको असतं. अर्जुन कसंबसं प्रियाला बाजूला करतो आणि तो सायलीला म्हणतो की बायको, तू माझ्यासाठी कॉफी बनव, मला तुझ्या हातचीच कॉफी आवडते. प्रिया अर्जुनला म्हणते की अर्जुन, आज आपण दोघं एकत्र बसून कॉफी पिऊयात का? तुलाही माझ्यासारखी कडक कॉफी आवडते ना? अर्जुन म्हणतो की बायको, मला कॉफी नकोय, माझा नाश्ता तू रूममध्येच आणून दे. अर्जुन लगेचच तिथून निघून जायला लागतो तेव्हा पूर्णाजी म्हणते की अरे अर्जुन थांब ना, आता तन्वी आली आहे ना. अर्जुन म्हणतो की मला ऑफिसमध्ये जायचंय आणि तयार व्हायचंय, मला ऑफिससाठी. बसून गप्पा मारण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. अर्जुन तिथून निघून जातो तर पूर्णाजी कल्पनाला म्हणते की कल्पना, तुझ्या लेकाला सांग की घरात पाहुणे आल्यानंतर वागण्याची ही पद्धत अजिबात नसते. अस्मिता पूर्णाजीला म्हणते की तू त्याच्या बायकोला सून म्हणून स्वीकारण्यास नकार दिला ना, म्हणून त्याला राग आलाय. पूर्णाजी म्हणते की आपण त्याच्या बायकोशी नीट वागलं नाही म्हणून तो असं दुसऱ्यांशी तुसडेपणाने वागणार. कल्पना म्हणते की पूर्णाई, अहो अर्जुन दुखावला गेलाय, म्हणून तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही सायलीला स्वीकारा आणि माफ करा पुन्हा एकदा. अस्मिता म्हणते की मम्मा, तू तुझा अजेंडामध्ये घुसवू नकोस प्लीज. पूर्णाजी कल्पनाला म्हणते की कल्पना, मी त्या मुलीला मरेपर्यंत सून म्हणून स्वीकारणार नाही. आता किती वेळा सांगू तुला हे? सायली कल्पनाला म्हणते की अहो जाऊ द्यात नाही. बरं तन्वी तू बस, मी तुझ्यासाठी कॉफी आणते. विमल सायलीला म्हणते की सायली ताई, अहो तुम्ही राहू द्या, मी बनवते, तुम्ही फक्त तुमच्या नवऱ्यासाठी नाश्ता बनवा. तन्वी ताईंकडे मी बघते, म्हणजे त्यांच्यासाठी कॉफी मी बनवते. प्रिया म्हणते की नको, पहिल्यांदा मी अर्जुनशी बोलते, त्याआधी त्याला मी सांगते की तुझ्या अशा वागण्याने पूर्णाजीला किती त्रास होतो ते, आणि पूर्णाजीला त्रास झालेला मला अजिबात आवडत नाही. आलेच मी, असं म्हणून प्रिया अर्जुनच्या रूममध्ये जात असते. तर इकडे साक्षी ही चैतन्याला म्हणत असते की ॲक्च्युली मी तुला खूप वेगळे समजले होते. नाही म्हणजे तू सुद्धा इतर मुलांसारखाच निघालास. मुलगी फिरवायची, तिच्यासोबत टाइमपास करायचा, मग तिला भुरळ पाडायची, आणि जर थोडीशी जरी शंका आली ना की ती मुलगी लग्नाचा विचार करतीये तर लगेच तिच्याकडे पाठ फिरवायची. मला तर तू खूप वेगळा वाटला होतास रे चैतन्य, पण खरं तर मी तुला ओळखायलाच चुकले, आय एम सॉरी. साक्षी तिथून निघून जात असते तेव्हा चैतन्य म्हणतो की अगं साक्षी, तू दरवेळी का गं टोकाला जातेस? साक्षी, तुला माहिती आहे ना, आपल्या बाबतीत मला प्रत्येक वेळी वात्सल्य आश्रम मर्डर केसचा विचार करावाच लागतो. सगळं इतकं सोपं नाही आहे गं, अवघड आहे जरा, आणि मलाही तुझ्या फॅमिलीला भेटायचं आहे. ॲक्च्युली माझ्या फॅमिलीला सुद्धा तुला भेटवायचं आहे. तर माझी फॅमिली म्हणजे अर्जुनची फॅमिली, आणि त्यांना मी हे सर्व कसं काय सांगू? साक्षी म्हणते की मग आत्ता सांग. तर चैतन्य म्हणतो की अगं पण आत्ता कसं काय सांगू? तो आपल्या नात्याकडे त्या केस ऑफ पॉईंटनेच बघणार, आणि एकदा की जर आपल्याबद्दल त्याला गैरसमज झाला तर तो त्याच्या डोक्यातून काढणं इम्पॉसिबल. साक्षी विचारते की मग तू त्याला कधीच सांगणार नाहीयेस? चैतन्य म्हणतो की असं कसं करेल मी, ऑब्वियसली सांगणार आहे, पण मला थोडासा वेळ दे, आणि अण्णांना सुद्धा मला डेफिनेटली भेटायचं आहे, परंतु मला थोडासा वेळ दे प्लीज. त्यावर साक्षी म्हणते की तू किती क्यूट आहेस रे, तू जर असा वागला ना मला नाही पण नाही म्हणता येत, पण अण्णांना तुला भेटावं लागणार, हे प्रॉमिस. त्यावर चैतन्य म्हणतो की नक्की भेटेल, प्रॉमिस. चैतन्य विचारतो की आता आतमध्ये जाऊयात? साक्षी म्हणते की हो, जर कॉर्नफ्लेक्स आणि मिल्क पावडरचा चहा मिळणार असेल तरच. चैतन्य म्हणतो की ठीक आहे चला, आणि मग दोघंही आतमध्ये निघून जातात. तर इकडे अर्जुन कपडे चेंज करत असतो आणि त्याच वेळी प्रिया तिथे येते. प्रिया जेव्हा अर्जुनला असं बघते तेव्हा प्रिया पटकन दरवाजा लावून घेते आणि अर्जुनकडे बघत असते, परंतु अर्जुनने शर्ट काढलेला असतो, त्याचं अर्जुनला काहीच वाटत नसतं. अर्जुन तिला म्हणतो की तू इथे का आली आहेस, जा खाली जा, सर्वजण खाली बसलेत ना, तू जा खाली. प्रिया म्हणते की अरे पण तू तर इथेच आहेस ना, मी तर फक्त माझ्या बेस्ट फ्रेंडला भेटायला आली आहे. तुला कसला स्ट्रेस आहे का अर्जुन? जेव्हा तुम्हाला लिफ्ट दिली होती तेव्हा तू किती छान बोलला होतास माझ्याशी, मग तू आज असा का नाही बोलत आहेस? अर्जुन तिला म्हणतो की तू खाली जा तन्वी. प्रिया म्हणते की आता काळजी करू नकोस, मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या, मी आली आहे ना, असं म्हणून ती अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. प्रिया अर्जुनला म्हणते की तू मला कॉल करणार होतास ना, तू तर कॉल केलास नाही मला. अर्जुन म्हणतो की मी कॉल आणि तुला. प्रिया म्हणते की तू मेसेज केला होता मला की नंतर कॉल करेल म्हणून, मी तुझ्या फोनची इतकी वाट बघत होते की मला रात्री झोपच लागली नाही. अर्जुन म्हणतो की मग दुपारी झोपायचंस ना, सिम्पल, आता जाऊन आराम कर जा. अर्जुन तिथून निघून जात असतो तेव्हा प्रिया अर्जुनचा हात पकडते आणि त्याला मागे खेचते. प्रिया अर्जुनच्या जवळजवळ येत असते आणि म्हणते की माझ्याशी अशी मस्करी नाही करायची हां. अर्जुन सुद्धा मागे मागे जात असतो आणि मनामध्ये विचार करत असतो की ही तन्वी माझ्या इतकी जवळ का येतेय. अर्जुन म्हणतो की मला उशीर होतोय.
प्रिया म्हणते की कुठे एवढा उशीर होतोय, अंघोळीला तर चाललाय असं म्हणून ती अर्जुनच्या अंगावरनं हात फिरवत असते. अर्जुनला ते अजिबात आवडत नसतं. अर्जुन तिला स्पष्टपणे सांगतो की मला ऑफिसला जायचंय, तू खाली जा. प्रिया अर्जुनला म्हणते की तू मला अवॉइड करतोयस का? तुला का आवडत नाही रे मी? माझ्यात जर काही दोष असतील तर सांग ना. तेव्हा अर्जुन प्रियाला जरा बाजूला करतो आणि म्हणतो की खूप आहेत. तुला जर हे सर्व सांगायला सुरुवात केली तर दिवससुद्धा कमी पडेल. सो बेटर तू आता खाली जा, गो. तर इकडे सायली कल्पनाला म्हणत असते की आई, मी यांचा नाश्ता वरतीच देऊन येते, तर तन्वीचा सुद्धा देऊ का? तीही वरतीच आहे. कल्पना म्हणते की हो. पूर्णा आजी म्हणते की कल्पना, तन्वीची प्लेट वर जायला नको, कोणाला काहीही मिसळण्याची संधीसुद्धा मी देणार नाही. कल्पना सायलीला म्हणते की सायली, तू फक्त अर्जुनचा नाश्ता घेऊन जा, तन्वी आली की खाईल ती. पूर्णा आजी म्हणते की हो, मी वाढेल, कोणाचे हात नको लागायला त्याला. आणि मग सायली अर्जुनचा नाश्ता घेऊन वरती जात असते. तर इकडे प्रिया अर्जुनच्या खूपच जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते आणि ती अर्जुनला म्हणत असते की तू नेहमी माझ्याशी असं वागतो, जरा प्रेमाने वाग ना. तर प्रिया अर्जुनच्या जवळ जात असते आणि अर्जुन मागे मागे सरकत असतो आणि प्रिया अर्जुनला मुद्दाम बेडवर पाडते आणि तीही त्याच्या अंगावर पडते. आणि त्याच वेळी नेमकी सायली अर्जुनसाठी नाश्ता घेऊन आलेली असते. जेव्हा सायली अर्जुन आणि प्रियाला बेडवर बघते तेव्हा सायलीला मात्र कसलाही धक्का बसत. सायली फक्त त्यांना म्हणते की माफ करा, माफ करा, आणि ती तिथून निघून जाते. तर अर्जुनलाही खूप ऑकवर्ड फील होत असतं. प्रिया अर्जुनला म्हणते की अरे ही गेली. अर्जुन मनामध्ये म्हणतो की ह्या माफ करा असं का म्हटल्या? ह्या विसरून गेल्या का? ह्या माझ्या बायको आहेत. तर प्रिया अर्जुनला म्हणत असते की हे काय, तुझी बायको काय डोक्यावर पडली आहे का? तिने आपल्याला नको त्या अवस्थेत बघितलं तर मला टेन्शन आलं होतं आणि ही माफ करा म्हणून निघून सुद्धा गेली. अर्जुन म्हणतो की काय नको ती अवस्था? ॲक्च्युली तू माझ्या रूममध्ये आलीस ना, तीच माझ्यासाठी नको ती अवस्था आहे. प्रिया म्हणते की विषय बदलू नकोस हा, ही सायली अशी अचानक का वागली हे सांग मला आधी. अर्जुन म्हणतो की काय विचित्र वागली ती? तर प्रिया म्हणते की अरे विचित्र नाहीये हे. कुठली बायको आपल्या नवऱ्याला दुसऱ्या मुलीच्या मिठीत बघून अशी निघून जाते आणि परत त्यांनाच माफ करा असं म्हणत? तर अर्जुन म्हणतो की ही काय मिठी नव्हती. प्रिया म्हणते की हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये, तुम्हाला टाळतोयस का अर्जुन? हे सगळं नक्की काय चाललंय? सायली तुझी नक्की बायको आहे ना? अर्जुन मनामध्ये म्हणत असतो की मी मेलो, आता गडबड घोटाळ्यांनी सॉलिड माती खाल्ली. आज ह्या मुलीला सुद्धा डाऊट येऊन गेला, आता खाली जाऊन ही बोंबाबोंब करणार. प्रिया अर्जुनला म्हणते की अर्जुन हे सर्व काय चाललंय? तुमच्यामध्ये नक्की नवरा बायकोचं नातं आहे ना? इकडे सायली अर्जुनच्या नाश्त्याची प्लेट तशीच खाली घेऊन आलेली असते. ते बघून कल्पना म्हणते की काय ग, तू अर्जुनला नाश्ता नाही दिलास? अस्मिता म्हणते की हिने वर जाऊन काहीतरी माती खाल्लेली दिसते, पोहे सांडले वगैरे की काय? आणि ते सांडलेले पोहे पुन्हा प्लेटमध्ये टाकून आणलेस की काय? अगं ते तसेच टाकून द्यायचे होते ना. विमल म्हणते की अस्मिता ताई, जशी प्लेट भरली होती तशीच आहे, काही सांडलं वगैरे नाहीये. कल्पना सायलीला विचारते की सायली, अर्जुनला दुसरं काही बनून हवंय का? परंतु सायलीला काय बोलावं हेच कळत नसतं. अस्मिता म्हणते की पूर्णाजी बघितलं का हिच्यामध्ये किती ॲटिट्यूड, मम्मा एवढं तिला विचारतीये तरी ही ढम्म उभी आहे. पूर्णाजी म्हणते की जाऊ दे, मी तर लक्षच देत नाही. तर सायली म्हणते की मी नंतर खाईल असं बोलले ते. अस्मिता म्हणते की मग एवढं सांगायला तुला आमच्या सगळ्यांचं रक्त कशाला आटवायला पाहिजे? कल्पना म्हणते की अस्मिता तू एकटीच बोलत राहा आणि तुझं बोलून झालं का मग आम्ही बोलू, ठीक आहे? बोल तू. त्यावर पूर्णाजी कल्पनाला थांबवते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन सायलीला म्हणत असतो की अजून माझी सेवा करा. तुम्ही जर आता माझी खरी बायको असता तर तुम्हाला इथे चिडायला हवं होतं ना? मला सांगा, जर तुमच्या जागी जर खरी बायको असती तर ती कशी रिॲक्ट झाली असती? सायली म्हणते की बहुतेक थोबाडीतच मारली असती. अर्जुन म्हणतो की मग तुमच्या पाया पडू मी? झोपून असं काहीतरी करतात ना, त्याला काय बोलतात? सायली म्हणते की लोटांगण म्हणतात. अर्जुन म्हणतो की मग लोटांगण घालू तुमच्या समोर आता मी? सायली म्हणते की सर अहो, पण तुम्ही असं का करताय? अर्जुन म्हणतो की कारण मला भीक मागायची आहे तुमच्यासमोर. मला तुमच्यासमोर भीक मागायची आहे की आपण नवरा बायकोचं जे नाटक करतोय ना ते नीट पार पाडा आणि पुढे कुठलाही गडबड घोटाळा करू नका. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.